नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश सर, आपल्या गणेश गोळे सर सायन्स मॅथ या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण केमिस्ट्री 9th स्टँडर्ड केमिस्ट्री फाउंडेशनचा आपण चॅप्टर बघणार आहोत, मॅटर इन अवर सराउंडिंग. चॅप्टरला सुरुवात करतो आपण. चॅप्टरचं नाव काय? मॅटर इन अवर सराउंडिंग. काय म्हटलं? आपल्या आजूबाजूला असणारे मॅटर, त्याचा काय करायचं? आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता मुलांना एक पहिलाच प्रश्न तुमच्या डोक्यात येईल, सर मॅटरचा अभ्यास करायचा, मग मॅटर म्हणजे काय? बरोबर ना? मॅटर म्हणजे काय? तर मॅटर म्हणजे काय मुलांना? एनिथिंग अराउंड अस विच ऑक्युपाय स्पेस अँड व्हॉल्यूम. जे काय करतात? स्पेस व्यापतात. स्पेस ज्यांनी ऑक्युपाय केली आहे, ज्यांनी व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं आहे, आणि त्यांना काय? मास पण आहे. बरोबर ना? त्याला काय बोलतो आपण? मॅटर बोलतो. त्याला काय बोलतो मुलांना? आपण मॅटर बोलतो. आता तुमच्या आजूबाजूला प्रत्येक बघा, तुम्हाला काय दिसणार आहे? मॅटर. जसं की हा पेन आहे, याने काय केलेली आहे? स्पेस घेतलेली आहे, जागा व्यापलेली आहे, याला मास आहे. बरोबर ना? त्याच्यामुळे याला काय बोलणार मी? मॅटर बोलणार. तुमच्यासमोर हा व्हाईट बोर्ड आहे, याने पण स्पेस घेतलेली आहे, याला पण मास आहे. बरोबर? त्याच्यामुळे याला काय बोलणार मी? मॅटर बोलणार. ठीक आहे. चला, मग मॅटर समजल्यानंतर पुढे बघायचं आहे आपल्याला ॲटम. मग मॅटर कशाने बनलेलं आहे? मॅटर हा पेन कशाने बनलेला आहे? डिरेक्टली पेन बनलाय का? कोणत्या तरी छोट्या छोट्या पार्टिकलने काय बनलेलं आहे? हा पेन बनलेला आहे. बरोबर ना? मग ह्या छोट्या छोट्या पार्टिकल, या पार्टिकलला काय बोलणार आहे आपण? तर आपण बोलणार आहे ॲटम. काय बोलायचं आहे? ॲटम. मग ॲटम कशाला म्हणायचं आहे? स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. समजलं? मॅटरचा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, त्याला काय बोललं जातं? ॲटम. आणि मॅटर म्हणजे काय? तुमच्या आजूबाजूला जे आहे, ज्याने स्पेस घेतलेली, जागा घेतलेली आहे, व्हॉल्यूम घेतलेलं आहे, ज्याला मास आहे, त्या सगळ्यांना काय बोलायचं आपल्याला? मॅटर बोलायचं. काय बोलायचं आहे? मॅटर बोलायचं. मग ह्या मॅटरचं क्लासिफिकेशन नक्की काय? त्याचं वर्गीकरण नक्की काय? ते आपल्याला आज काय करायचं आहे? शिकायचं. तर समजून घ्या मुलांनो, या मॅटरचं क्लासिफिकेशन आज करणार आहोत आपण. दोन पद्धतीने क्लासिफिकेशन बघायचं आहे. ठीक आहे. पहिलं बघायचं फिजिकल क्लासिफिकेशन, त्याच्या फिजिकल नेचरवरनं, आणि दुसरं बघायचं त्याचं केमिकल क्लासिफिकेशन, त्याच्या केमिकल नेचरवरनं. ठीक आहे. आता बघा, फिजिकल क्लासिफिकेशनमध्ये स्टेट्स दिलेल्या आहेत. काय दिलेले आहेत? स्टेट्स दिलेले आहेत. कोणती स्टेट बघा पहिली? सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅस स्टेट. कोणतं दिलेलं आहे? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. बरोबर ना? तुम्हाला माहितीच आहे, सॉलिडला काय? डेफिनाइट व्हॉल्यूम आहे, डेफिनाइट शेप आहे. बरोबर ना? आता तो काय आहे तो पण सांगतो मी, कशामुळे ते पण सांगतो. त्यानंतर लिक्विडला काय रे? डेफिनाइट व्हॉल्यूम आहे, पण शेप आहे का? नाहीये. गॅसला काय? डेफिनाइट शेप पण नाहीये, व्हॉल्यूम पण नाहीये. सॉलिडला काय? कारण आत्ताच सांगितलं मी, मॅटर कशाने बनलेलं आहे? छोटे छोटे पार्टिकल्सने बनलेलं आहे. तसं सॉलिड पण कशाने बनलेलं आहे? छोटे छोटे पार्टिकलने बनलेले आहेत. बरोबर ना? मग सॉलिडमध्ये काय? जे पार्टिकल्स आहेत, जे छोटे छोटे ॲटम आहेत, ते एकदम काय आहेत? क्लोजली अटॅच्ड. काय ते? एकदम क्लोजली अटॅच आहेत. आणि त्याच्यामध्ये असणारा इंटरपार्टिकल फोर्स, त्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स बोलतो, तो काय? एकदम स्ट्रॉंग आहे. कारण पार्टिकल्स काय? एकदम क्लोजली अटॅच आहेत. त्याच्यामुळे त्याला काय रे? डेफिनाइट व्हॉल्यूम पण आहे आणि डेफिनाइट काय? शेप पण आहे. तसं लिक्विडमध्ये आहे का? कारण ॲज कम्पेअर टू सॉलिड, याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत, त्याच्यामधला स्पेस याच्या कम्पेअरमध्ये कमी आहे. बरोबर ना? त्याच्यामुळं काय आहे? याला व्हॉल्यूम आहे, पण शेप आहे का? नाही आहे. ठीक आहे. पाण्याचं एक्झाम्पल घ्या. लास्टला बघितलं आपण गॅसेस. आता ॲटमॉस्फिअर मधले सगळे गॅसेस, त्याचे पार्टिकल स्पेस काय? जास्त आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असणारी इंटरपार्टिकल फोर्स काय असणार आहे? ऑब्विसली कमी असणार आहे. समजतंय? त्याच्यामुळे त्याला व्हॉल्यूम पण नाही आणि शेप पण नाही. हे झालं फिजिकल क्लासिफिकेशन. कशाचं? मॅटरचं. आणि जर आपण केमिकल क्लासिफिकेशन बघायला गेलं, तर त्याला दोन सबस्टन्समध्ये डिवाइड केलेलं आहे. कोणत्या सबस्टन्समध्ये? तर पहिलं सबस्टन्स बघा, प्युअर सबस्टन्स. काय बघायचं आहे? प्युअर सबस्टन्स. आता प्युअर सबस्टन्स म्हणजे काय बाळांनो? जर आपण एक्झाम्पल घेतलं H2O, याचं एक्झाम्पल घेतलं, हे समजून घ्या म्हणजे तुम्हाला प्युअर सबस्टन्स समजेल. आता याच्यामध्ये बघा, मी हा पाण्याचा एक मॉलिक्युलचं फॉर्म्युला लिहिलेला आहे. बरोबर ना? पाण्याचा एक मॉलिक्युलचं फॉर्म्युला लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय येतं आहे? हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम. म्हणजे पाण्याचा एक मॉलिक्युल बनण्यासाठी हायड्रोजनचे फिक्स किती ॲटम आले पाहिजेत? 2 आले पाहिजेत. आणि ऑक्सिजनचा किती आला पाहिजे? 1 ॲटम आल्या पाहिजे. त्यावेळेस पाण्याचा एक मॉलिक्युल बनणार आहे. बरोबर ना? ते जर थोडंसं मी चेंज केलं, जर असं म्हटलं की ठीक आहे, नाही मला पाण्याचा फॉर्म्युला चेंज करायचा आहे, मी इथं H2 आणि O2 घेतलं,
तर बघा काय होतंय, इथं H2 तर राहिलंय, O2 झाल्यामुळे याचं नाव चेंज झालं, दुसराच कंपाऊंड तयार झाला, दुसराच केमिकल नेचरचा कंपाऊंड तयार झाला. कोण येतो? पॅरॉक्साईड. हायड्रोजन पॅरॉक्साईड बनला, बरोबर ना. मग मला सांगा बाळांनो, ज्यावेळेस वॉटर बनायचंय त्यावेळेस हायड्रोजनचे 2च ॲटम लागणार आहेत आणि ऑक्सिजनचं किती लागणार आहे? 1च ॲटम लागणार आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये असणारं इलेमेंटचं कंपोजिशन, त्याच्यामध्ये असणारं पार्टिकलचं ॲटमचं कंपोजिशन काय असणार आहे? फिक्स असणार आहे. त्याला काय बोलतो आपण? प्युअर सबस्टन्स बोलतो. मग इम्प्युअर कशाला म्हणणार आहे? त्याच्यामध्ये असणारं इलेमेंटचं किंवा त्यातल्या पार्टिकलचं सबस्टन्सचं कंपोजिशन फिक्स असेल का? नाही आहे. त्याच्यामुळे त्याला काय बोलणार आपण? इम्प्युअर सबस्टन्स. मग प्युअर सबस्टन्समध्ये कोण कोण येत आहे, ज्याचा व्यवस्थित अभ्यास आपण पुढं करणारच आहोत एकदम डिटेलमध्ये? इलेमेंट. आणि दुसरा कोण येतोय? कंपाऊंड येतोय. दुसरा कोण येतोय? कंपाऊंड. इलेमेंटच्या प्रॉपर्टीज पण आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत, कंपाऊंडच्या पण प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. मग इलेमेंटमध्ये कोण येत आहे? जसं की पिरियडिक टेबलमध्ये बघितलं आपण, पिरियडिक टेबलमध्ये किती इलेमेंट आहेत? 118 इलेमेंट आहेत, बरोबर ना. त्याच्यातले 92 काय आहेत? नॅचरली ऑकरिंग आहेत. बाकीचे राहिलेले काय आहेत? मॅनमेड आहेत. हे बघितलं आपण. त्याच्यामध्ये कोण कोण येतं? मेटल येतं, नॉन मेटल येतं आणि मेटलॉइड येतं, बरोबर ना. आता याचा डिटेल स्टडी आपण पिरियडिक टेबल किंवा पिरियडिक क्लासिफिकेशन जे बघणार आहेत ना एलिमेंटचं, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये घेणार आहोत आणि एकदम डिटेलमध्ये मी ते तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. हे झालं इलेमेंटचं क्लासिफिकेशन, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड. आता मेटल कशाला म्हणतात थोडक्यात शॉर्टली सांगूया, की ज्याला काय शाईन आहे, बरोबर ना. जे काय करते, मेलेबिलिटीची प्रॉपर्टी दाखवते, जे डक्टिलिटीची प्रॉपर्टी दाखवते, ज्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय? हाय, बरोबर ना. हाय का असतो? हाय का असतो? रिझन आत्ताच सांगितलं, कारण जास्त करून मेटल काय आहेत? हार्ड आहेत. म्हणजे कोणत्या नेचरमध्ये आहेत? सॉलिड नेचरमध्ये आहेत, बरोबर ना. एक्सेप्शन आहेत काही काही, पण त्याच्यातलं मी काय सांगतोय, मोस्ट ऑफ मेटल काय आहेत रे बाळांनो? सॉलिड नेचरमध्ये आहेत. आता सॉलिड नेचरमध्ये असल्यामुळं त्याच्यामध्ये असणारं पार्टिकल स्पेस, बरोबर ना, काय असणार आहे? कमी असणार आहे. काय असणार आहे? कमी. आणि त्याच्यामुळं इंटरपार्टिकल फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स त्याच्यामध्ये काय असणार आहे? जास्त असणार आहे. काय असणार आहे? जास्त असणार आहे, बरोबर. बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट हाय का असतो मी सांगितलं तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये असणारे पार्टिकल्स काय आहेत? एकदम क्लोजली अटॅच आहेत. काय आहेत ते? क्लोजली अटॅच आहेत. आणि त्याला जर हीट करून त्याच्यातला बॉन्ड तोडायचा असेल, कारण मेल्ट करायचं म्हणजे काय करायचं आहे? त्यातला केमिकली जे अटॅच आहे त्याच्यामध्ये बॉन्ड बनलेला आहे, तो तोडायचा असेल तर जास्त प्रमाणात काय द्यावे लागेल? हीट द्यावे लागेल. काय द्यावे लागेल? हीट. जास्त दिल्यामुळं त्याचा मेल्टिंग पॉईंट काय जाईल? हाय जाईल, बरोबर. ॲज कम्पेअर टू नॉन मेटल, बरोबर ना. नॉन मेटल जास्त करून कशात असणार आहेत? लिक्विडमध्ये असणार आहेत, बरोबर ना, आणि गॅसेसमध्ये असणार आहेत. समजतंय? आता नॉन मेटलचं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये असणारे पार्टिकल स्पेस काय असेल? कमी असेल. पार्टिकल स्पेस काय असेल? कमी असेल. त्याच्यामुळे त्याच्यातला पार्टिकल फोर्स, इंटर पार्टिकल फोर्स काय असणार आहे? ऑब्विसली कमी असणार आहे. त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट काय असेल रे? लो असेल. काय असेल तो? लो असेल, कारण फोर्सच कमी आहे, बरोबर. त्याच्यानंतर मेटलॉइड जर आपण बघितलं, मेटलॉइड कोणत्या प्रॉपर्टी दाखवतो? मेटलच्या पण दाखवतो आणि नॉन मेटलच्या पण दाखवतो. नॉन मेटलच्या प्रॉपर्टी काय आहेत? सगळ्या कोणाच्या अपोजिट आहेत? मेटलच्या अपोजिट आहेत, बरोबर ना. हे समजतंय तुम्हाला? चला, त्याच्यानंतर एलिमेंट झाल्यावर तर दुसरं कोण घेतलं आपण? कंपाऊंड. कंपाऊंड कसे तयार होतात? 2पेक्षा जास्त एलिमेंट केमिकली कंबाईन होतात. केमिकली काय होतात? कंबाईन होतात. बघा आता याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं, इलेमेंट आणि कंपाऊंड आपण ऑर्डिनरी केमिकल चेन किंवा ऑर्डिनरी फिजिकल मेथडने या दोघांना काय करू शकतो का? सेपरेट किंवा कट करू शकतो का? नाही करू शकत. कंपाऊंडला पण नाही आणि इलेमेंटला पण नाही. ठीक आहे. चला पुढे जाऊया. कंपाऊंडचं क्लासिफिकेशन 2 याच्यामध्ये केलं. पहिला 2 कंपाऊंडमध्ये केलेलं आहेत बघा, ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि दुसरा कोणता? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड कशाला म्हणतो आपण? की ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे रे बाळांनो? कार्बन प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? कार्बन. त्याला काय बोलतो आपण? ऑर्गॅनिक. आणि इनऑर्गॅनिक कशाला बोलणार आहे तुम्ही? की ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट नाहीये, त्याला काय बोलायचं? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. यांचा डिटेल स्टडी मी नेक्स्ट लेक्चरला तुमचा घेणार आहे. ठीक आहे, बघूया आपण. तोपर्यंत नंतर इम्प्युअर सबस्टन्स. इम्प्युअर आत्ताच सांगितलं. प्युअरमध्ये काय आहे? त्यांचं कंपोजिशन फिक्स असेल. इम्प्युअरमध्ये कंपोजिशन फिक्स असेल का? नाही. असेल का फिक्स? नाही. चला, इम्प्युअर सबस्टन्समध्ये होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर.
आता होमोजिनियस म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, ते समजून घ्या. सपोज मी माझ्या हातामध्ये बीकर घेतला किंवा काचेचा ग्लास घेतला, त्याच्यामध्ये काय घेतलं मी, वॉटर घेतलं, बरोबर. त्याच्यामध्ये काय घेतलं, वॉटर घेतलं, आणि त्याच्यामध्ये काय टाकलं मी, सोडियम क्लोराईड म्हणजेच काय आपलं मीठ टाकलं, बरोबर. मीठ टाकलं आणि त्याला मी काय केलं, स्टर केलं, पूर्णपणे काय केलं, स्टर केलं. थोड्या वेळाने तुम्ही बघताल की त्याच्यामध्ये टाकलेलं मीठ पूर्णपणे कशामध्ये मिक्स झालेलं आहे, पाण्यामध्ये काय झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे. म्हणजेच काय, तुमच्या सोडियम क्लोराईडचे पार्टिकल्स आणि वॉटरचे पार्टिकल पूर्णपणे एकमेकांच्यात मिक्स झालेले आहे, त्या दोघांचं डिफ्युजन झालेलं आहे, बरोबर ना. मग ह्या सोल्युशनला किंवा या सोल्युशनला काय बोललं जातं, होमोजिनियस मिक्सचर, किंवा त्या मिक्सचरला काय बोललं जातं, होमोजिनियस मिक्सचर. मग हेटेरोजिनियस काय, बघा आता हेट्रोजिनियसचं पण एक्झाम्पल समजून घ्या. समजा मी पाणी घेतलं, ग्लासमध्ये पाणी घेतलं, काचेच्या ग्लासमध्ये, आणि त्याच्यामध्ये मी काय टाकलं, सँड पार्टिकल किंवा माती टाकली, आणि ती पूर्णपणे मी काय करायला लागलो, स्टर करायला लागलो. काय केलं, स्टर करायला लागलो. ते मातीचे पार्टिकल पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतील का, होणार नाहीयेत, कारण त्याच्यामध्ये डिफ्युजन होणार नाहीये, बरोबर. म्हणजेच मातीचे पार्टिकल आणि पाण्याचे पार्टिकल एकमेकांमध्ये मिक्स झालेत का, नाहीयेत. म्हणून त्या मिक्सचरला काय म्हटलं जात आहे, हेटेरोजिनियस मिक्सचर, बरोबर ना. तर ठीक आहे बाळांनो, आज आपण काय शिकलोय, मॅटर म्हणजे काय, ॲटम म्हणजे काय, आणि मॅटरचं क्लासिफिकेशन. मॅटर म्हणजे काय, एनिथिंग अराउंड अस विच ऑक्युपाय स्पेस, व्हॉल्यूम अँड त्याला काय आहे, मास आहे, बरोबर ना. मग मॅटरचा छोटा पार्टिकल्स, मॅटर कशापासून बनलेलं आहे, छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून. मग त्या छोट्या पार्टिकल्सला काय म्हटलेलं आहे, ॲटम म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मॅटरचं क्लासिफिकेशन बघितलं, दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन बघितलं, फिजिकल क्लासिफिकेशन आणि दुसरं केमिकल क्लासिफिकेशन. फिजिकल क्लासिफिकेशनमध्ये कोण आलं, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसेस स्टेट, बरोबर ना. नंतर केमिकल क्लासिफिकेशन आपण काय केलं, दोन सबस्टन्समध्ये बघितलं, प्युअर सबस्टन्स आणि इम्प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्समध्ये कोण आलं, एलिमेंट, कंपाऊंड, बरोबर ना. एलिमेंटमध्ये कोण येणार आहे, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड येणार आहे. तर कंपाऊंडमध्ये कोण येणार आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड, बरोबर. आणि त्याच्यानंतर इम्प्युअरमध्ये जर आपण बघितलं, इम्प्युअर सबस्टन्समध्ये, इम्प्युअर किंवा त्यालाच मिक्सचर म्हटलं जातं, त्याच्यामध्ये कोण येतं, होमोजिनियस मिक्सचर आणि हेटेरोजिनियस मिक्सचर. ठीक आहे बाळांनो, तर आज आपण इथेच थांबूया बाळांनो. हे जे पाहिलं आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास तुम्ही करा. नेक्स्ट लेक्चरला मी फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर हे घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेट एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे.